नमस्कार. शिक्षण क्षेत्रातना एका सिद्धांताने अक्षरशः क्रांती घडवली. तो सिद्धांत जो सांगतो की आपण काही एकटे शिकत नाही. आज आपण याच सिद्धांतावर बोलणार आहोत. लेव वायगोट्स्कीचा सामाजिक विकास सिद्धांत, जो शिकण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. कधी विचार केलाय की आपण खरंच शिकतो तरी कसं? ही काय एकट्याचीच लढाई असते की यात अजून कोणाचा तरी वाटा असतो? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि या प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर दिलंय एका रशियन मानसशास्त्रज्ञाने, लेव वायगॉट्स्की. त्यांचं म्हणणं अगदी साधं सोपं आहे. शिकणं ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. बस याच एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण सिद्धांताचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आज आपण काय काय बघणार आहोत. एकतर शिकणं ही सामाजिक प्रक्रिया कशी आहे, मग वायगॉट्स्कीच्या काही मुख्य संकल्पना काय आहेत, त्यानंतर हा सिद्धांत वर्गात कसा वापरता येतो, आणि शेवटी सहकार्याने शिकण्याचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला. आणि हो, सगळ्यात आधी ओळख करून घेऊया त्या माणसाची ज्याने हा सगळा क्रांतिकारी विचार मांडला. हे आहेत लेव वायगॉट्स्की, एक रशियन मानसशास्त्रज्ञ ज्यांनी खरं तर शिक्षणाची व्याख्याच बदलून टाकली. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. आपला बौद्धिक विकास काही बंद खोलीत होत नाही, तो होतो लोकांमध्ये, गप्पांमधून, संवादातून, थोडक्यात काय तर समाजातच. ओके, तर आता वायगॉट्स्कीच्या सिद्धांताच्या अगदी गाभ्याशी जाऊया. त्यांच्या काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊया ज्या खूपच इंटरेस्टिंग आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, किंवा सोप्या भाषेत ZPD. आता हे काय आहे? विचार करा, ही एक प्रकारची जादूची जागा आहे. अशी जागा जिथे एखादी गोष्ट एकट्याने जमत नाहीये, पण कुणीतरी थोडी मदत केली की लगेच जमते. मग ते गणिताचं उदाहरण असो किंवा सायकल चालवायला शिकणं असो, खरी शिकण्याची गंमत याच झोनमध्ये घडते. हे बघा, ZPD अजून सोपं करून समजून घेऊया. विकासाचे 2 स्तर आहेत. एक वास्तविक विकास, म्हणजे जे आपण स्वतःहून करू शकतो, आणि दुसरा संभाव्य विकास, म्हणजे जे आपण मदतीने करू शकतो. आणि या दोन्हींच्या मधली जी गॅप आहे ना, तीच आहे ZPD. आणि शिक्षकाचं काम काय तर बरोबर हेच अंतर कमी करण्यासाठी मदत करणं. पण मग ही मदत करायची कशी? यासाठी वायगॉट्स्की एक शब्द वापरतात, स्कॅफोल्डिंग. आता हे काय आहे? जसं बघा, एखादी इमारत बांधताना आपण तिला तात्पुरता आधार देतो, एक परांची लावतो, आणि काम झालं की तो आधार काढून घेतो. अगदी तसंच शिकणाऱ्याला सुरुवातीला थोडा सपोर्ट द्यायचा आणि मग हळूहळू त्याला स्वतंत्र बनवायचं. स्कॅफोल्डिंगचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे सायकल शिकणं. आठवतंय, सुरुवातीला आपले पालक सायकल घट्ट पकडून ठेवतात. हा झाला पहिला टप्पा, जिथे जास्त मदत लागते. मग जसं आपल्याला थोडं तोल सांभाळता येऊ लागतं, तसं ते फक्त सीटला हलकासा हात लावतात. मदत कमी झाली आणि मग शेवटी ते तो आधार पूर्णपणे काढून घेतात आणि आपण सुसाट निघतो. हीच तर आहे स्कॅफोल्डिंगची प्रक्रिया. आणि या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी काय आहे माहितीये? सामाजिक संवाद. वायगॉट्स्की यावर खूप जोर देतात. त्यांच्या मते शिकणं हे गप्प बसून होत नाही, ते होतं बोलण्याने, चर्चा करण्याने, प्रश्न विचारण्याने. मग तो संवाद शिक्षकांशी असो किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि संवादाचं माध्यम काय तर भाषा. वायगॉट्स्की म्हणतात, भाषा म्हणजे फक्त बोलण्याचं साधन नाहीये, तर ती विचार करण्याचं साधन आहे. तुम्ही पाहिलं असेल, लहान मुलं खेळताना स्वतःशीच बडबडतात. ते खरं तर स्वतःला सूचना देत असतात. यालाच ते प्रायव्हेट स्पीच म्हणतात. आणि मोठेपणी हेच बोलणं आपल्या मनातल्या मनात सुरू राहतं, ज्याला आपण इनर स्पीच म्हणतो. म्हणजे बघा, भाषाच आपल्या विचारांना आणि शिकण्याला आकार देते. किती भारी आहे ना हे? ठीक आहे, सिद्धांत तर खूप छान आहे. पण आता प्रश्न हा आहे की याचा वर्गात खरंच काही उपयोग होतो का? की हे सगळं फक्त पुस्तकांमध्येच चांगलं वाटतं? चला बघूया. जरा कल्पना करा अशा वर्गाची, जिथे मुलं ग्रुपमध्ये बसून चर्चा करतायत, एकमेकांना शिकवतायत. शिक्षक फक्त फळ्यावर लिहून देत नाहीयेत, तर ते मुलांमध्ये फिरून त्यांना मदत करतायत, एक गाईड म्हणून काम करतायत. असं वातावरण जिथे प्रश्न विचारायला कोणी घाबरत नाही, जिथे चुका करायला मुभा आहे. हो, हेच तर आहे वायगॉट्स्कीच्या सिद्धांताचं वर्गातलं खरं रूप. वायगॉट्स्कींना अजून चांगलं समजून घ्यायचं असेल तर त्यांची तुलना त्यांचेच समकालीन मानसशास्त्रज्ञ पियाजेंशी करायला हवी. पियाजे काय म्हणायचे की मुलाचा विकास आधी होतो आणि मग तो शिकतो, म्हणजे आधी मोठे व्हा मग शिका. पण वायगॉट्स्की बरोबर याच्या उलट म्हणायचे. ते म्हणायचे, शिका आणि त्यातूनच विकास होतो. म्हणजे एकाचा भर होता वैयक्तिक अनुभवावर, तर वायगॉट्स्कींचा भर होता सामाजिक अनुभवावर. हाच मोठा फरक आहे. चला तर आता या सगळ्या चर्चेचा शेवट करूया आणि बघूया की यातून महत्त्वाचं काय घ्यायचं आहे. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आणि ती म्हणजे शिकणं हे एकट्याचं काम नाही, ही एक सामाजिक गोष्ट आहे.
आपला विकास, आपलं ज्ञान हे सगळं काही आपण इतरांशी कसा संवाद साधतो, कसं सहकार्य करतो यावरच अवलंबून असतं. थोडक्यात काय तर 3 गोष्टी लक्षात ठेवूया. 1. शिक्षक हा फक्त शिकवणारा नाही, तो एक मार्गदर्शक आहे. 2. समाज हे शिकण्यासाठीचं एक मोठं व्यासपीठ आहे. आणि 3. आपला विकास हा संवाद आणि सहकार्यातूनच होतो. आणि जाता जाता एक प्रश्न, कधी शांतपणे विचार करून बघा की आजपर्यंत आपण जे काही शिकलो त्यात इतरांचा किती आणि कसा वाटा आहे. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.